नागपूर भारताचे केंद्रबिंदू असलेले आणि मुंबई पुण्यानंतर अतिशय झपाट्याने विकसित होत असलेले शहर. नागपूर शहराची स्थापना 1702 मध्ये देवगडचे गोंड शासक बख्त बुलंदशाह यांनी केली. नंतर भोसलेच्या राज्यकाळात ते मराठा साम्राज्याचा भाग बनले. याच शहराच्या मध्यभागी इतिहासाची साक्ष देत उभा आहे सीताबर्डी किल्ला, जो आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, डिबग डेस्टिनेशनच्या सर्व व्ह्युअर्सला जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्त आपण आलेला आहे नागपूरच्या एका ऐतिहासिक जागी. ही ऐतिहासिक जागा नागपूरच्या मध्यभागी आहे. या ऐतिहासिक किल्ल्याची आपण आज भेट घेणार आहोत आणि याचा इतिहास जाणून घेणार आहोत. सध्या हा किल्ला भारतीय सेनेच्या देखरेखीखाली असल्याने आपण येथे ठराविक दिवशीच भेट देऊ शकतो. किल्ल्यामध्ये प्रवेश घेताना आपले ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहे. ओळखपत्र दाखवूनच आपण किल्ल्यात प्रवेश करू शकतो. हा संपूर्ण परिसर भारतीय सेनेच्या देखरेखीखाली असल्यामुळे किल्ल्याला भेट देतेवेळी आपल्याला येथील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. प्रवेश घेताच थोडे दूर गेल्यावर आपल्याला किल्ल्याची संपूर्ण माहिती देणारा एक फलक दिसतो. त्यावर किल्ल्यामध्ये कोणकोणत्या ऐतिहासिक गोष्टी बघायला मिळतील याची माहिती दिली आहे. किल्ल्यावरचे हे सर्व पॉइंट्स आज आपण व्हिजिट करणार आहोत व त्याबद्दल माहिती घेणार आहोत. किल्ल्याच्या सुरुवातीस एक गणपतीचे मंदिर आहे, जिथून किल्ल्यात जाण्याचा मार्ग सुरू होतो. किल्ल्याचा पहिला टप्पा म्हणजे हे सुंदर व शांत गणपतीचे मंदिर. या मंदिरात गणपतीच्या प्रतिमेसह शिवलिंग, हनुमान मंदिर व देवीचे मंदिर सुद्धा आहे. आपणही इथे दर्शन घेऊन गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला. या मंदिरातून समोर जायची इच्छा तर नव्हती, पण आपल्याकडे वेळेची कमतरता असल्यामुळे आपण काही वेळ येथे थांबून आपल्या समोरचा प्रवास सुरू केला. आपला समोरचा पॉइंट होता किल्ल्यावर असलेली एक 200 फूट खोल जुनी पायऱ्यांची विहीर. ते पाहण्यासाठी आपल्याला या सुंदर रस्त्याने जायचे होते, जिथे दोन्ही बाजूंनी तुम्हाला घनदाट जंगल दिसते. कधी कधी इथे आपला राष्ट्रीय पक्षी मोर पण तुम्हाला बघायला मिळते. असा हा हिरवागार निसर्गाचा प्रवास करत आपण येऊन पोहोचलो या ऐतिहासिक विहिरीजवळ. जिथे आपल्याला या विहिरीबद्दल माहिती देणारे फलक लावलेले दिसतात. थोडं समोर जाताच आपल्याला एक गेट दिसतो, जिथून या विहिरीच्या आत जाण्यासाठी रस्ता होता. ही विहीर 200 फूट खोल असल्याची माहिती आपल्याला मिळते. ऐतिहासिक विहीर बघून झाल्यानंतर आपला किल्ल्याचा मुख्य प्रवास सुरू होतो. दोन्ही बाजूंनी दगडाची उंच टेकडी आणि मध्ये एक छोटीशी पायवाट. याच पायवाटेने आपल्याला किल्ल्यापर्यंत पोहोचता येते. या पायवाटेतून चालताना जणू आपण एखाद्या दरीमधून चालत असल्याचा अनुभव येते. इसवी सन 14व्या शतकात या टेकडी परिसरात गवळ्यांची वस्ती असून ज्या ठिकाणी आज सीताबर्डीच्या 2 टेकड्या आहेत, तेथे शीतलाप्रसाद व बद्रीप्रसाद या गवळी लोकांचे तांडे होते. त्यांच्या नावावरूनच या टेकडीस शीतल बद्री व कालांतराने सीताबर्डी हे नाव पडले. या टेकडीवर भोसले काळात राजघराण्यातील मंडळी प्रकृती स्वास्थ्यासाठी येऊन राहत असत. द्वितीय रघुजी महाराज भोसले यांनी लष्करी बाण, अग्निबाण इत्यादी ठेवण्यासाठी येथे कोठार बनविले होते. आपल्या प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजे किल्ल्यावर असलेला एक खांब, ज्याला क्वीन्स पॉइंट असे नाव दिले आहे. इंग्लंडचे 5वे जॉर्ज व क्वीन मेरी यांनी कोलकाता ते मुंबई जाताना त्या काळी नागपूरला भेट दिली होती व याच जागी त्यांनी लोकांना संबोधित केले होते. त्याची आठवण म्हणून हा पांढरा स्तंभ उभारला गेला आहे. त्यालाच क्वीन्स पॉइंट असे नाव देण्यात आले आहे. जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांनी कोलकाता ते मुंबई जाताना नागपूरला जी भेट दिली होती, त्याच भेटीच्या स्मरणार्थ एक ऑबेलिस्क इथे उभारण्यात आलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओमध्ये बघू शकता. हा जो खांब आहे याला एक ऑबेलिस्क म्हणतात. तर किंग जॉर्ज आणि क्वीन मेरी जेव्हा नागपूरला आले होते, त्या नागपूरच्या भेटीच्या स्मरणार्थ हा जो आहे ऑबेलिस्क हा उभारण्यात आलेला होता.
क्वीन्स पॉइंटच्या अगदी समोर एक गुफेसारखा रस्ता दिसतो, जिथे एक गेट पण आहे. या गेट मधून आत गेल्यानंतर आपल्याला दगडी पायऱ्या दिसतात. या पायऱ्या आपल्याला किल्ल्याच्या दिशेने घेऊन जातात. सन 1822 साली कर्नल ॲडम या इंग्रजी अधिकाऱ्याने सीताबर्डीचा किल्ला बांधण्याचे काम हातात घेतले. इंग्रज काळात दारुगोळा, धान्याची कोठार, तोफांकरिता बुरुज येथे बांधण्यात आले. तसेच इंग्रजाचे निवासस्थान देखील या किल्ल्यावर बांधण्यात आले होते. पायऱ्यांनी वर चढून आल्याबरोबर आपल्याला दिसतात ते ब्रिटिश सैनिकांच्या राहण्यासाठी तयार केलेल्या काही खोल्या. त्या काळी ब्रिटिशांचे निवासस्थान म्हटले जात होते. या निवासस्थानाच्या अगदी समोर आपल्याला एक मजार बघायला मिळते. या मजारीबद्दल फार अशी माहिती आपल्याला मिळू शकली नाही. किल्ल्याच्या तटबंदी आजही सुरक्षित व चांगल्या स्थितीत आहे. या तटबंदीवरून आपल्याला नागपूर शहर बघायला मिळते. किल्ल्याचा समोरचा टप्पा म्हणजे एक बुरुज व त्यावर ठेवलेले तोफेचे स्टँड. दगडी पायऱ्यावर चढून गेल्यास आपल्याला हे तोफेचे स्टँड दिसते. आपण आता किल्ल्याच्या अशा एका भागावर उभा आहोत जिथून आपल्याला संपूर्ण नागपूर शहर बघायला मिळते. इकडे बघाल तर तुम्ही पूर्ण नागपूर शहर, रेल्वे स्टेशन वगैरे जिथे जे आहे आपल्याला दिसते. आणि माझ्या मागे तुम्ही बघाल तर इथे एक तोफ पॉईंट आहे. तर जुन्या काळी म्हणजे इंग्रजांच्या काळी जेव्हा ते इथे तोफ म्हणजे उभी करत होते. आणि हे जे आहे हे एक तोफचं स्टँड आहे. या स्टँडवर ती तोफ ठेवल्या जात होती. आणि युद्धाच्या काळात म्हणजे जेव्हा कधी युद्ध होत होतं तर ते स्टँड आणि तोफ त्या योग्य दिशेने फिरवली जाऊन योग्य नेम साधला जात असे. तर आपण बघू शकता की ह्या शहरावर नियंत्रण ठेवण्यासाठी इथे एक तोफ ठेवली होती, जेणेकरून युद्धाची स्थिती जर बनली तर ती तोफ योग्य वेळी उपयोगात आणता येईल. थोडे समोर गेल्यास आपल्याला एक बोगद्यासारखा रस्ता दिसतो. त्या रस्त्याने थोडं समोर गेल्यास डाव्या बाजूला आपल्याला पायऱ्या दिसतात. त्या पायऱ्या आपल्याला एका गुफेमध्ये घेऊन जातात. युद्धकाळी शत्रूपासून सुरक्षेसाठी कदाचित ही गुफा बनवली गेली असावी. या किल्ल्याचे बांधकाम आजही भक्कम व सुरक्षित आहे. ते जर शत्रू आले तर इथून आपल्याला एक भुयारी मार्ग दिसतो, जो पायऱ्याने आपण खाली आलो आता. आणि इकडून बाहेर निघायसाठी दुसरा एक रस्ता आहे बाहेर निघायसाठी. 26 डिसेंबर 1817 साली या किल्ल्यावर लढाई सुरुवात झाली. या लढाईत ब्रिटिश सेनेचे नेतृत्व कर्नल स्कॉट आणि मराठा सेनेचे नेतृत्व अण्णासाहेब भोसले हे करत होते. त्या लढाईला सीताबर्डीची लढाई म्हणून ओळखली जाते. 1.5 दिवस चाललेल्या या लढाईत 14 ब्रिटिश अधिकारी मारले गेले. त्यांच्या दफनस्थानाच्या जागा आजही येथे आहेत.
या गुफेतून बाहेर पडल्यावर आपल्याला इंग्रज सैनिकांच्या राहण्यासाठी केलेल्या या जागेची माहिती देणारे फलक मिळतात. हे जे तुम्ही एक किल्ल्यासारखं आर्किटेक्चर बघून राहिलंय, जिथे खूप साऱ्या रूम्स दिसून राहिलेल्या असेल आपल्याला, तर ह्या रूम्स ज्या आहेत त्या इंग्रज सैनिकांना राहण्यासाठी जी त्यांची व्यवस्था केली होती. तर जुन्या काळात जेव्हा इंग्रजांनी हा किल्ला तयार केला तर त्या सैनिकांच्या राहण्यासाठी ही जी आहे ही इमारत तयार करण्यात आलेली आहे. अठराशे 57 साली काही क्रांतिकारकांनी याच टेकडीवरील इंग्रज ठाण्यांवर हल्ला करण्याचे ठरवले. दुर्दैवाने त्यांचे कारस्थान उघडकीस आले. त्यानंतर इंग्रजांनी त्या 8 क्रांतिकारकांना किल्ल्यातच फाशी दिली व जनतेत दहशत पसरावी म्हणून त्यांची प्रेत शुक्रवारी दरवाजावर बरेच दिवस टांगून ठेवण्यात आले होते. टिपू सुलतानाच्या नातवांना देखील याच किल्ल्यावर फाशी देण्यात आली होती अशी माहिती सुद्धा आपल्याला मिळते. या किल्ल्यावर आपल्याला धान्य व शस्त्र साठवण्याचे कोठार पण बघायला मिळतात. या पायऱ्यांनी आत गेल्यास आपल्याला धान्य व शस्त्र साठवून ठेवण्यासाठी बनवले गेलेले कोठार बघायला मिळतात. किल्ल्यावर एक जेल पण बघायला मिळते, जिथे स्वातंत्र्य काळात ब्रिटिशांनी गांधीजींना अटक करून त्या जेलमध्ये ठेवले होते. त्याची आठवण म्हणून गांधीजीची प्रतिमा, पुस्तक, चरखा, पलंग व पादुका या वस्तू आजही त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. तर आपण आता एक अशा ऐतिहासिक जागी जाणार आहोत जिथे महात्मा गांधींना 35 दिवसासाठी जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तर आपण बघू शकता हीच ती जेल आहे. इथे महात्मा गांधीचे फोटो आणि काही त्यांच्याशी रिलेटेड वस्तू ज्या आहेत त्या आतही आपण बघू शकतो. एक पलंग, चरखा, त्यांच्या पादुका आणि ग्रामगीता वगैरे जे पुस्तक जे काही असेल त्यांचे ते इथे ठेवण्यात आलेलं आहे. इंग्रजांनी गांधीजींना 10 एप्रिल 1923 ते 15 मे 1923 या कालावधीत 35 दिवसांच्या कालावधीत तुरुंगात टाकले होते आणि आताही त्यांच्या काही वस्तू इथे आपण बघू शकता. तर अशा प्रकारे आपण नागपूरची शान असलेला हा ऐतिहासिक किल्ला एक्सप्लोअर केलेला आहे. सध्या हा किल्ला भारतीय सेनेच्या अंडर आहे आणि तुम्हाला हा किल्ला बघायचा असेल तर 26 जानेवारी 1 मे आणि 15 ऑगस्ट अशा दिवशी तुम्ही बघू शकता. आणि नक्कीच तुम्ही या किल्ल्याला भेट द्या आणि इतिहासाची जाण घ्या, कारण की इथे बघण्यासारखं खूप आहे. आणि नागपुरात म्हणजे नागपूरला मध्यभागी हा किल्ला स्थापित झालेला आहे आणि भरपूरशा लोकांना या किल्ल्याबद्दलच्या आणि या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल भरपूरशी माहिती नाही आहे. तर तुम्ही नक्की या किल्ल्याला भेट द्या. आणि आमचा हा व्हिडिओ आणि आमची ही या किल्ल्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सीताबर्डी किल्ल्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा व विदर्भातील अशाच आणखी काही किल्ल्याबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. भेटूया लवकरच आणखी काही ऐतिहासिक वास्तूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.